नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी न्यायालय भरती पद आहे शिपाई व हमाल यामधील अतिसंभाव्य प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। महाराष्ट्रातील कोणतीही सरकारी परीक्षा असो, त्यामधील जी प्रश्न हे मिळतील, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? 66वा महाराष्ट्र केसरी हा कोण बनलेला आहे? तर मित्रांनो, या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे सिकंदर शेख हा 66वा महाराष्ट्र केसरी बनलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहरांशी जोडली गेली आहे? सुवर्ण चतुर्भुज हा कोणत्या शहरांशी जोडली गेलेली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता। हे उत्तर एकदम तुमचं बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचे सध्याचे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड ही झाली आहे? भारताचे सध्याचे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड ही झालेली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे अर्जुन मुंडा यांचे भारताचे सध्याचे कृषी मंत्री म्हणून निवड ही झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयाच्या नाण्याचे वजन किती आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 व 75 रुपयांच्या नाण्यांचे वजन हे किती आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 2.35 ग्रॅम एवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयाच्या नाण्यांचे वजन हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन। जागतिक मानवी हक्क दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक मानवी हक्क दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस हा साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना ही केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन। महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग हे किती आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 6। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग हे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन। पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदी काठावर आहे? पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदी काठावर आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे भीमा नदीच्या नदी काठावर पंढरपूर हे शहर आहे। नेक्स्ट क्वेश्चन। मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे ठाणे या जिल्ह्यामध्ये मोडक सागर हे धरण आहे। नेक्स्ट क्वेश्चन। हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा हा कोणता आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध हा जिल्हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन। फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड हे अभयारण्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन। एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलिफंटा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. तर एलिफंटा ही लेणी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल. ते म्हणजे 1969 पासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. ते म्हणजे आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ओझोन दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओझोन दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल. ते म्हणजे 16 सप्टेंबरला. कॉर्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कॉर्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल. ते म्हणजे गंगा या राज्यामध्ये कॉर्निव्हल हा सण साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कुठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये कुठे आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल. ते म्हणजे श्री हरिकोटा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? सातपुडा पर्वत रांगेमधील सर्वोच्च शिखर हे खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक बी. ते म्हणजे धूपगड हे सातपुडा पर्वत रांगेमधील सर्वोच्च शिखर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल. ते म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये टेहरी हे धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल. ते म्हणजे आंबोली. हे उत्तर एकदम बरोबर होईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल. ते म्हणजे नागपूर या जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत? याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. ते म्हणजे अनुप कुमार हे देशाचे केंद्रीय कायदा सचिव हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्यासाठी कोणत्या मेमरीचा वापर करतात? प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्याकरिता कोणत्या मेमरीचा वापर करतात? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए. ते म्हणजे रॅम. तर ऑप्शन क्रमांक ए होईल. ते म्हणजे रॅमचा वापर हा प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्यासाठी मेमरीचा वापर हा करतात. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कुठे आहे? फिलिपिन्स. तर फिलिपिन्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय भूसेना दिन हा कधी साजरा केला जातो? भारतीय भूसेना दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल. ते म्हणजे 15 जानेवारीला भारतीय भूसेना दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? नगराध्यक्ष आपला राजीनामा हा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल. ते म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष हा आपला राजीनामा देतात. नेक्स्ट क्वेश्चन, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. ते म्हणजे मेंद. तर मेंदला ऊर्जेचा राखीव साठा असे म्हणून ओळखतात. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात? मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. ते म्हणजे पांढऱ्या पेशी.
मोगल काळात दरबारी भाषा म्हणून टिंबटिंब भाषेचा वापर हा केला जात असे. मोगल काळात दरबारी भाषा म्हणून टिंबटिंब भाषेचा वापर केला जात असे. त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे पर्शियन या भाषेचा मोगल काळात दरबारी भाषा म्हणून वापर हा केला जात असे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर पण करायचा आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.